नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चिरनेर गावात ग्रीस लावलेल्या मल्लखांब दहीहंडीचा थरार, पोलिसांनी दिला नशामुक्त अभियानातून संदेश। उरण तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गोविंदा रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा, अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बालगोपाळ नाहून निघाले होते। या उत्सवाच्या औचित्य साधून नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून उरण, न्हावा शेवा, मोरा, सागरी पोलिसांनी आबालवृद्धांना नशामुक्त अभियानातून जनजागृतीचा संदेश दिला होता। ठिकठिकाणचे गोविंदा पथक दहीहंडी फोडताना दिसत होते। त्यातील चिरनेर गावात ग्रीस लावलेल्या मल्लखांब दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी विशेष गर्दी केली होती। यंदा दहीहंडी उत्सव शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला आहे। दहीहंडीची परंपरा द्वापार काळापासून चालत आलेली आहे। दहीहंडीमध्ये श्रीकृष्णाची वेशभूषा करून भगवान श्रीकृष्णाचे भक्त दही आणि लोणीने भरलेले मडके उंचावर टांगतात आणि मग एक व्यक्ती दुसऱ्यावर चढून थर तयार करतात आणि मडके फोडतात। भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या मनोरंजनाची आठवण म्हणून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो। उरण तालुक्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राम श्री दहीहंडीचे आयोजन केले होते। तसेच महेश बालदी मित्रमंडळसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, सामाजिक संस्थांनी ठिकठिकाणी उंच उंच दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते। यावेळी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक थरावर थर लावून दहीहंडी फोडताना दिसत होते। आयोजकांकडून गोविंद पथकांना सन्मानित करण्यात येत होते। या उत्सवाचे औचित्य साधून नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून उरण, न्हावा शेवा, मोरा, सागरी पोलिसांनी आबालवृद्धांना नशामुक्त अभियानातून जनजागृतीचा संदेश दिला होता। ठिकठिकाणचे गोविंदा पथक दहीहंडी फोडताना दिसत होते। त्यातील चिरनेर गावात ग्रीस लावलेल्या मल्लखांब दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी लोकांनी विशेष गर्दी केली होती। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, चिरनेर, उरण।